एक गोष्ट लक्षात ठेव, पोरीच्या घरचे येतील ना तेव्हा एकदम शाना बनून राहा. त्यांना वाटला पाहिजे एकदम गुणी पोरगा आहे आपला, समजलं काय? आणि त्यांना काय सांगायचं माहितीये का, माझे रिअल इस्टेटचा मोठा ऑफिस आहे, म्हशी भिशीचा विसरून जा, त्या सांगू नको, नाही तर पलतीन ते बघून. अरे पण पांड्या, काही म्हशीबद्दल विचारला मग त्यांना काय सांगू मी? त्याने विचारलं तर मग सांगून टाकू का आपल्या इथं म्हशी आहेत? अरे मेंटला, म्हशीला हायब्रिड बफेलो म्हणाचा, थोडा इंग्लिश वापर, तुला पोरकी नक्की भेटल. काय नाही काय बोलत ना म्हशी बिशी, तर देणार नाही पोर, बोलतील म्हशीवाला यो, याला कशाला पोर देवाची? बरं मग या, अरे जरासा इंग्लिश पण बोलायला लागल. अरे पण मला इंग्लिश येतच नाही, मराठी मीडियमला शिकलोय, मला फक्त हाय बाय आणि व्हॉट इज युअर नेम एवढाच येते फक्त. त्या काय सांगू? तू अजिबात काय बोलू नको, तुला जेवढा विचारतील ना तेवढाच उत्तर दे, मध्ये मध्ये काय बडबडू नको आणि म्हशी बिशींचा विषय काढू नको, समजलं ना? नाही तर पोर आहे ना विहिरीत ढकलतीन पण तुला देणार नाही. काय बोललो, समजलं ना? जर लक्षात ठेव, उमाप काय नाही काय बडबडू नको येड्यासारखा. तर त्यांच्या घराची आवाज निघलीन, जरा शाण्यासारखा वाग, येड्यासारखा नको फिरू. जाम टाइम झाला, कधी येणार पोरीच्या घरची? अरे उतवला नवरा आणि गुडकेला बाशिंग, घर बसा नाही भिकारी आणा सुरू. आज जरा धीर घे, आज त्यांचे घरवाले घर बघायला येतात, लगीन लावाल नाही, पहिला घर बघतीन मग नंतर ठरवतील ते. उतवला हो नको आणि येड्यासारखा वागू नको, आता तरी जरा शाना वाग. सॉरी सॉरी मांग्या, आता नाही बोलणार काय. माझ्याकडे 100 आहेत, आता पण पैसे काढू 100 रुपये आणि पार्टी करू आज. अरे हे पोरानो, ऐकताव काय? हा काका बोला, काय झाला? अरे ते आम्हाला शांतारामच्या घराकडे जायचं आहे, त्याच्या घराचा पत्ता नाही भेटत, जरा सांगतेस का रे पत्ता आम्हाला त्यांच्या घराचा? त्याचा पोरगा कसा आहे रे, चांगला आहे का? शांतारामचा पोऱ्या म्हणजे पांड्या ना, पांड्या बोलतात ना त्याला? हो हो, तोच तोच, पांड्याच नाव आहे त्याचं. अरे काका, अरे तो तर आमच्या गावातला स्पेशल आयटम आहे. अरे त्याला बघून तर भातातली पाखरा पळून जातात आणि त्याला बघून कोंबड्या अशा पळतात की लपाचा कुठं हेच विचार पडतंय कोंबड्यांना. काय बोलतोस? अरे त्याने तर सांगितलं आमचा मोठा बिझनेस आहे, गंडवला वाटतं आपल्याला. हो काका, बिझनेस तर आहे, जाम मोठा बिझनेस आहे त्याचा. रात्री कोणता तरी कोंबडा चोराचा आणि दिवसभर मशीनसोबत सेल्फी काढायचा, पक्का आवली आहे तो. त्याला पोरगी दिली ना, पोरगी नांदाच्या ऐवजी तिला म्हशी चारवायला लागतील. काय हो, यो असला पोरगा बघितला माझ्या पोरीला? हा, म्हशी चारवताय, त्याचा म्हशीचा धंदा आहे आणि तो तुम्हाला सांगते बिझनेस आहे. काय करता आता, चला घरी. अरे हो बाई, जरा शांत घे, अजून जरा आपल्याला चौकशी करून दे, लगेच कसा आपण डायरेक्ट हे करायचा? पहिला बघू आपण, जाऊ चल घराबिरा त्यांचे, पहिला घरबीर बघू त्यांचा, नंतर सगळी नीट चौकशी करू आणि मग ठरवू काय करायचंय ते. डायरेक्ट कसा करायचा येरे यार का? थांब जरा, तू काय बोल नको, मी विचारतोय सगळ्यांना. बाप्पा मना नको असला पोर यो, यो म्हशी चारवते, मला इंस्टाग्रामवर रील बनवायला भेटायचा. माझी फॅशन जाईल सगळी. मग आता मला नको तो पोऱ्या, मला भारी भारी कपडे घालायला नाही भेटायचं, मला दिवसभर भांडी घासायला लावली हो, कामा करायला लावल घरांची आणि मशीनचा शेण उचलायला सांगल. माझी फॅशन निघल सगळी, जाम खर्च केला मी, नेल्स बिल्स लावलं. अरे जरा थांबा तुम्ही, आम्ही करताव ना चौकशी. कशाला लगेच नुसती कटकट लावली, सुरुवात केली आताशीच, त्यांचं घर नाही बघितलंय, दार नाही बघितलंय आणि सुरुवात केली, चला नको नको सांगताव. जरा थांबा, पहिला बघू दे, नीट चौकशी करू. 1-2 माणसं असतात यारी गावभर सांगणारी, जरा थांबा, पहिला त्यांच्या घरात जाऊ आपण, काय बोलू नका इथं. हो काका, आम्ही येडे नाही, आम्ही बरोबर सांगताव. आता तुम्हाला बघा ऐकायचं असेल तर ऐका, नाही तर जावा, आम्हाला काय करायचंय. अरे देवा, अरे आम्हाला तर त्याच्या मित्रांनी मंग्यानी मोठ्या मोठ्या गप्पा मारलेल्या, सांगत होता तो आम्हाला का मोठा बिझनेसमॅन आहे हो. अरे काका, अरे तो मांग्या तर त्याच्याहून मोठा आरामी आहे, दोघं एकमेकांचं पार्टनर आहे ते. अशा पोराला पोरी देताव, जा गप घरी. आईला येतं सगळाच सांगायला लागले एकदाच, काय करायचं रे? त्यांच्या घरात जाऊया का एकदा? यांच्या मना भरोसा नाही. अरे पोरा काय पण सांगतात, गावात लगीन मोडताना वाटतं ये, काय करायचं? चल जाऊ, चल त्यांच्या घरात जाऊन विचारू सगळा, जे होईल ते होईल. आता आलोय तर घरा नाही जावाचा, आता त्यांच्या घरात जाऊ, सगळा विचारून बघू. मी पण त्याच बोलत होतो, पहिला त्यांच्या घरात जाऊ, चल त्यांचा रस्त्यावरच्या लोकांचं ऐकू नको, पहिला त्यांच्या घरात जाऊ, मग सगळं समजेल आपल्याला काय ते सोक्ष मोक्ष लावू तिथंच. चल जाऊ, चल यांचे पाय नादाला नको लावू, येडं बनवताना ये, हसताना बघ ताजबं त्याचं परलन. शांतारामचं घर हाच आहे का? आम्ही त्यांचं घर बघायला आलोय, त्यांचा मुलगा बघायला आलोय आम्ही, पांड्याला. हो हो हाच आहे, या 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 या, लवकर बाहेर ये, पाहुणे आली पाहुणी, ये पटापट. पाहुण्यानो तुम्ही बसून घ्या सगळे. हे पांड्या कुठ बाजूला, अरे पाहुण्यांना बसू दे. तर पांड्या, तुम्ही काय करता दिवसभर व्यवसाय? काका मी ना मिल्क डिस्ट्रीब्युटर आहे आणि लँड मॅनेजमेंट बघतो, खूप मोठा सेटअप आहे आमचा. अरे थांब रे, आम्हाला आता गावातली पोरं भेटली होती, ते बोलत होती तू गावातला सगळ्यात मोठा आवली आहेस. काल तू कोणता तरी कोंबडा चोरून पळत होतास, असं सांगत होतं ते गावातलं. अरे काका, अरे ते तर मी क्वालिटी चेक करत होतो, कोंबडा गावठी आहे का बॉयलर आहे म्हणून, तेच बघत होतो मी, पलवला नाही. हो काका, पांड्या तर आमचा एकदम भोला माणूस आहे, ते लोक त्याच्यावर जलतात ना, म्हणून त्याचा काही नाही काय सांगतात. तुम्ही त्यांच्यावर विश्वास नका ठेवू, तुम्ही आमच्या इथं आलो ना, आम्हाला विचारा, आम्ही सांगू तुम्हाला सगळं काय ते. हो काका, विचारा त्याला, त्या दिवशी म्हशीचा शेपूट धरून गावभर कशाला नाचत होता यो? आम्हाला गाववाले सगळा सांगितलंय. बस झाला, यो असला आवली पोऱ्या नको आम्हाला,
आणि एअरपोर्ट नवऱ्याला पोरगी नाही द्यायची आम्हाला. अरे पण काका ऐका जरा. आम्हाला काय नाही ऐकायचा. पोरगा तर येडा आहेच, पण मित्र पण त्याच्याहून मोठा पक्का चोर आहे. चला मामा निघूया, ये नको आपल्याला पोऱ्या येऊ. काय रे तुम्ही कामाने एवढा नाव खराब केला, ती आलेली पोरगी उलटी पावली परत गेली. अरे काय टावाल गिऱ्या जरा बंद करा तुमच्या. निस्त्या टावाल गिऱ्या, कोंबडा चोर या चोर. जरा सुधरा आता. इथं पोरी पण नाही देवाच्या. असंच राशीव आजपर्यंत. चला गेली ती पोरगी, आता नाही यावाची परत. आता दुसरे बघायला लागल. आणि तेव्हा जरा नीट याला येड्या बघायला नका सांगू. अबे पांड्या, तू तर बोलला होतास लँड मॅनेजमेंट सांगितलं पोरगी पटल. आता बघ ती पोरगी पण गेली आणि माझ्या म्हशी पण उपाशी राहिल्या. काय तू? अबे पांड्या तू घाबरू नको. तो गाणे आणि दामूनी वाट लावले. आता उद्या त्यांच्या सायकलची हवा काढू आणि तुला पोरगी तर त्यांच्या म्हशीच्या मालकाची पटवू. अबे मांग्या, तुला तर आज म्हशीच्या गोट्यातच बांधून ठेवताय. तुम्ही तर साप वाट लावलीस माझी. थांब. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या गावात पण असाच लगीन मोऱ्या असेल ना तर कमेंट मध्ये सांगा म्हणा.